आपने जेडपी के बारे में नहीं बोला है क्योंकि नेक्स्ट जेडपी इलेक्शन से सो कांग्रेस पार्टी किस तरह देख रही है? आपके पार्टी में स्टार्ट किया प्रोसेस क्या है? देखिए, इसलिए मैंने पहले स्टार्टिंग में ही ये कहा है आपको कि जिला परिषद के लिए हम दिसंबर में होने जा रहे जो जिला परिषद के चुनाव है उसके लिए तैयारी में हम काम में लग गए हैं। आज इसीलिए मीटिंग थी कि जिला परिषद के लिए और असेंबली के लिए किस तरीके से आगे जाना चाहिए, कैसे प्रोग्राम बनाना चाहिए, उसके लिए आज चर्चा हुई। उसके अंदर हमने एक प्रोग्राम बनाया है, उस प्रोग्राम के तहत हम आगे जा रहे हैं। लोकसभा अभी देखिए, दो बातें अलग अलग है। असेंबली का अगर चुनाव है उसके बारे में डिसीजन लेना है तो ऑल इंडिया जो CWC है वो फाइनल करेंगी और उसके बाद स्टेट फाइनल करेंगी कितने किसको सीट देना है, सीट शेयरिंग के बारे में ये सब बातें स्टेट लेवल पे होगी। जिला परिषद के बारे में स्टेट जो भी प्रपोज करेंगी सेंट्रल को कि भाई ऐसी ऐसी सिचुएशन है, ये सिचुएशन में ऐसा ऐसा डिसीजन लेना चाहिए, हमारी तरफ उस तरीके से नोट आएंगे इंचार्ज करके, हम जरूर उसको परमिशन देंगे या उसके लिए कुछ सुझाव। अभी तक प्रपोजल नहीं आया है स्टेट को? अभी तक जिला परिषद 1 साल है और इतने जल्दी क्या हो सकता है? अभी तो अभी तक वैसे भी इस तरीके से बात बना सकते हैं आप, ये बना हो। मैडम आपने आपके लिए भी मॅडम तुम्ही बाणावलीत एक स्टेटमेंट केलं होतं की भविष्यात हा जो काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल एकंदरीत 1 वर्षावरती लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, इंडिया अलायन्स राहणार आहे की सुरुवात तुम्ही केलेली आहे तेथून? मला वाटतंय तुम्ही मिसकोट झालं ते काय स्टेटमेंट हे केलेलं आहे. मी स्ट्रिक्टली आता इंचार्ज सरांनी जे सांगितलं प्रोसिजर कशी असते, काय करतायत ते व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन मी सगळ्यांना हेच सांगते आहे की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रेंथनिंगसाठी मी इथे ग्रासरूट लेवलला कोण वर्कर्स आहेत त्यांचं अभिप्राय काय काय आहे, पार्टी कशी बांधली पाहिजे आणि कोण कमिटीमध्ये घेतलं पाहिजे त्याच्यासाठी चर्चा केलेली आहे. पण निश्चितच तुमचं स्पेसिफिकली तुम्ही बेनोलिन विचारताय तर तुमची इच्छा काय आहे ती मी इंचार्जपर्यंत सांगून डिस्कशन करून पार्टी इथली जी डिसाईड करेल त्याच्यावरती हायकमांडला सांगण्यात येईल अँड द डिसिजन विल बी टेकन ॲट द हायकमांड लेवल. बट I told the people, I am with you. तुमचे जे व्ह्यूज आहेत, इट इज माय पर्सनल व्ह्यू की तुमचा जो पेन आहे की तुम्हाला इथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट पाहिजे, ते निश्चितच मी काँग्रेसच्या इंचार्जपर्यंत म्हणजे माणिकराव ठाकरे आहेत त्यांच्यापर्यंत आणि नंतर ते लोक डिसाईड करून काय रिपोर्ट आहेत ते हायकमांडला पाठवून त्यांचं डिसिजन काय घेतील त्याच्यावर हे झालं. आय डोंट नो हाऊ यू पीपल कॉट इट अँड हाऊ यू पीपल आर शोईंग इट इन द मीडिया, मला नाही माहिती. मी परत एकदा सांगते, आय एम स्ट्रिक्टली हिअर व्हिजिटिंग कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर बिल्डिंग ऑफ द ऑर्गनायझेशन तळागाळातनं प्रत्येक माणसाला काँग्रेस बरोबर जोडायचं काम सध्या चालू आहे. जिल्हा परिषदेत निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला तर काँग्रेस पार्टी सहमत होईल का? मी काय सांगितलं सरांनी पण आता तुम्हाला सगळ्यांना तेच सांगितलं, जर तरच येतच नाही प्रश्न. पण तुम्ही म्हणता की जे लोकांचं मत आहे, तुमच्या जे पार्टी संघटनेचं मत आहे ते विचारात घेतलं जाईल. जर पार्टी संघटन असेल किंवा तुमच्या ऑफिस बेअरर किंवा तुमचे जे ऑफिसचे लोक आहेत किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक आहेत त्यांनी मागणी केली तर काँग्रेस एकला चलोचा नारा देईल का? त्याला निश्चितच लोकांचं पेन, मी तेच सांगते, लोकांचा विचार वरती पोचवून एक प्रोसिजर असते, ती प्रोसिजर फॉलो करून हायकमांड जे डिसिजन देईल ते नाही. पण इथे माणिकराव सर पण नाही ठरवू शकणार आहेत, अमित पाटकर पण नाही ठरवू शकणार आहेत, ना गिरीश सर ठरवू शकणार आहेत, ना युरी ठरवू शकणार आहेत. इट इज अ हायकमांड डिसिजन. अलायन्स ZP-मध्ये करायचं नाही करायचं, पण लोकांचं मत हायकमांडपर्यंत पोचवणं हे तेवढंच गरजेचं आहे. But how do you give the views of your local boards to the high command? अरे मी सांगता, Every now and then you'll say लोकांचं मत. So how? How in the sense I'm listening. We are listening to them. ते आहे without filter we are passing it over to
Any feedback? वी आर स्टील डुईंग द प्रोसिजर. मॅडम बाणावलीची जी जिल्हा परिषद निवडणूक झाली होती तिथे पण बंडखोरी झाली. तुमच्याच एका पार्टी संघटनेने तिथे आपले कॅन्डिडेट उभे केले होते, त्यावेळी तुमचं मत कुठे होतं? कुठल्या वेळेस बाणावलीची झेडपी इलेक्शन बाय इलेक्शन लोकसभेनंतर झाली होती. आय थिंक त्याच प्रश्नाचेर परत आनी प्रश्न करिया नाका. आय थिंक आमचे इन्चार्ज आनी आमचे सेक्रेटरी इन्चार्जान क्लियर सांगिल्लें आसा. सध्या पार्टी संघटना मजबूत करप 40 मतदारसंघ हें आमी करता. जेन्ना झेडपी इलेक्शनाचो फुडल्या वर्सा जेन्ना टायम येतलो की अलायन्स जावचे न जावचे, दॅट वॉट एवर proposal has to be sent or whatever views of the people of Goa are to be sent, that of course we'll send. What she meant in the last meeting was की थंयच्या स्थानिक मतदारसंघात लोकांचे कितें व्ह्यूज आशिल्ले ते तिणें सांगिल्लें की आपूण वयर मेरेन पावयतले बाबा बाणावलेचे कितें व्ह्यूज. आय थिंक दॅट वॉज मिसकोटेड एंड ऑल दोज थिंग्स स्टार्टेड फ्रॉम काँग्रेस एमएलए का एक व्हिडिओ व्हायरल हो रहा है. पार्टी हे करण्यासाठी काही प्लॅन्स रोडमॅप काही तयार केलेला आहे. आजच्या मीटिंगमध्ये काही झालेलं आहे रोडमॅप काही पार्टी स्ट्रॉंग करण्यासाठी आजच्या मीटिंगमध्ये काय आमचे सेक्रेटरी आमचे इंचार्जान सांगलें फुडल्या 2 महिन्या भितर रायट अप टू द ब्लॉक लेवल कमिटीज खंय रिवॅम्प करपाचें आसा, खंय रिस्ट्रक्चरींग करपाचें आसा, दॅट वी आर गोइंग टू डू. डिस्ट्रिक्ट ऑल्सो वेरेवर इट हॅज टू बी नेसेसरी आसा ते वील डू. एंड ऑल्सो एट द स्टेट लेवल बाय दीस मंथ एंड मीन ह्या डिसेंबरच्या म्हयन्यात दॅट ऑल्सो वील हॅपन. अनेक मुद्दे म्हणजे आम्ही पहिला की या दिसाने हल्लीच्या दिसाने मी पहिला की बीजेपी कांग्रेस एमएलए का एक वीडियो वायरल हो रहा है और कल बीजेपी ने एक प्रोटेस्ट निकाला और उसने मांगा है कि कांग्रेस इस्तीफे की मांग की है. इसको रिजाइन करना चाहिए. इसके ऊपर आप वो बीजेपी जानबूझकर कुछ भी उठा रही है. उसको कुछ इश्यू को दबाना है, इसलिए कुछ इश्यू जानबूझ के उठा रही है. ये बात सब स्पष्ट हो चुकी है. मुझे नहीं लगता है कोई उसके बारे में तो पूछने की जरूरत है कि बीजेपी क्यों कर रही है. क्योंकि नहीं वो मुद्दे उठाने की उनकी कोशिश है. बीजेपी कर रही है ऐसा है उसको दबाने के लिए कोशिश हो रही है. वीडियो जो वायरल हो रहा है उसको कुछ तथ्य वीडियो वायरल हो रहा है कौन का? बीजेपी ना, बीजेपी की डिमांड है ना. तो आप कह रहे हैं कि बीजेपी ने वायरल किया. बिल्कुल बिल्कुल बीजेपी ने वायरल किया. बीजेपी ही सब कुछ कर रही है कांग्रेस के खिलाफ, कार्यकर्ताओं के और नेताओं के खिलाफ. वो वीडियो भी बीजेपी ने बनाया है. उसी तरीके से बात हो रही है ना. आज जिस तरीके से जिस मुद्दे को कोई नहीं होते हुए ये उठा रही है और वो पुलिस इंक्वायरी करेगी ना, कंप्लेंट दी हुई है. सर एवढा बनाने की जरूरत क्या है? सर एवढा मोठा सर वीडियो में जो दिखाई दे रहा है वो कांग्रेस का एमएलए है ना, बीजेपी का थोड़ी है. सर एवढा मोठा मुद्दा विजय उन्होंने कंप्लेंट करने के बाद पुलिस उनकी गवर्नमेंट है, इंक्वायरी होगी ना उसकी, बरोबर है. लेकिन उसके पहले पॉलिटिकल मुद्दा बनाने की जो बीजेपी कोशिश कर रही है वो जानबूझकर कोशिश कर रही है. इस तरीके से जान एलिगेशन लगा के कांग्रेस को नुकसान पहुंचाने की उनकी कोशिश है. सर इतनी बड़ी घटना हुई है बट इस टाइम सर इतनी बड़ी घटना हुई है बट इस टाइम वो एमएलए इस प्रेजेंट नहीं है. आप कह रहे हैं कि छोटी हो रही है, बड़ी हो रही है, बहुत बड़ी हो रही है. ये बीजेपी का माइंड मेकअप जो है ना वो हमारे इसमें मत उतारो. पर आप सर कांग्रेस के सपोर्ट में कोई नहीं है सर. ऐसा नहीं है आप कांग्रेस के सपोर्ट में कोई नहीं है उसके. अरे जब वो हमारा है ही नहीं. बीजेपी इज नोन फॉर डूइंग ऑल दिस मॉर्फिंग. व्हाई अनसी दॅट इज व्हॉट यू सी. हे सांगपाक खातीर इतले टायम कित्याक लागलो तुमकां काय पयलीं कित्याक भायर आमच्या एमएलए पयली कंप्लेन दिल्या. इन्क्वायरी जावन दी मरे ताचेर. व्हाय बीजेपी इज ट्रायंग टू डायवर्ट द टॉपिक. जो आता म्हाका सांग, जे लँड स्कॅमान जे इल्लिगल जागे कन्वर्ट करता आणि ते प्रीतम नल्ला रेड्डीक जो जागो विकलो तातून माजी सरपंचाचो हात कापलो, ताची एफआयआर रजिस्टर जावपाक 5 दीस लागता. हे विचारा बरं तुम्ही बीजेपीक. ते मोर्चा घेऊन पळय ते आयिल्ले तांकां विचारा एफआयआर कित्याक रजिस्टर जावना. पण अमित बाब इतले दीस झाले पण तुमच्या वतीन कोणीच कमेंट दिवंक ना. 3-4 दीस इश्यू चालू असा. जेन्ना तो इश्यूच ना, एमएलए जेन्ना कंप्लेंट केल्या पुलिसांक complaint saying that his video is morphed, you know, and when it's saying how does the video come out? But तुमच्या हातात काय होणार सर? His complaint, no, MLA himself has gone and complained for. यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे. That is part of something that he has complained.
particularly that this. I am not personally going to answer to you why did he pay money, whether money was paid or not was paid, several things. So काँग्रेस काय अफेक्ट जातो ना किती affects what has Congress got to do with that? This is tomorrow someone uses AI and does all these things. You'll say it will affect tomorrow. I'm talking to you. Someone now through this video, if someone circulates a video of me doing strange things, then how is that going to affect the Congress? What is the Congress? काँग्रेसचे म्हणतात तर व्हिडिओ फेक बीजेपीने केलं अरे इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन झालं नाही बरे. अरे लेट द तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन इन्क्वायरीला विचारलं पाहिजे. रिपोर्ट दिलेला हो, आहे. investigation आता झालं. बदनामी पक्षाची करायची, MLA ची करायची, याकरताच तो मुद्दा बनून त्यांना करायचं असेल ही गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्यांनीच बीजेपीने उचललेलं प्रकरण आहे. याच्यामध्ये काही नाही, फ्रॉड आहे. आता आमदार कशाला पुढे आले नाही? अशा प्रकारचं मेंबरशिप लॉन्च Coming back to your PCC, most of the members complain that they are not taken into confidence meeting. PCC meetings are not held regularly. During your last protest, your MLAs were absent. मैं आज अब You had a major protest. And against the cash for jobs, you were talking. Cash for jobs. Your MLAs were absent. See, I think party president is given clarification. I personally had met Alton ji. He was supposed to come, but I think माझं तेव्हा पण मी तुम्हाला प्रेस बाईट दिलं होतं. कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काम होतं म्हणून त्यांनी काम करून येतो म्हणाले, बट ही गॉट डिले. युरीजी वॉज नॉट इन टाउन. ही हॅड सम पर्सनल हॉस्पिटल इश्यूज. And MP in himself also he was there. Much before the protest. So जे आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. हा नाही तो नाही. I mean, do you see all 33 MLAs of BJP at one time defending all the party or anything? Everyone had. But PCC president is there. I am there. प्रत्येक वेळेस MP sir was there. Some other MLA, Girish ji was not there because he had Jharkhand issues. Everyone had some problems here and there. Workers were disappointed. No, Forget about us. disappoint, Workers were disappointed. sir. एक मिनिट. Disappointment within the workers because they are not They seeing. expressed to us, no? No, they are not seeing certain faces and expressing it to you is okay. But you showing totally that Congress was not there is also wrong. MLAs were not. MLA is only MP. मॅडम पार्टीमध्ये भेदभाव MLA is असताना only तुमचे MP. आता मीटिंग झाली, तुमचे इथले MLA पण उठून गेले. एकंदरीत पार्टीमध्येच एकंदरीत भेदभाव पक्ष नेतृत्वावर. Carlos, he had a issue. त्यांनी सांगून गेले इन्चार्जला इनफॅक्ट. बरं, थँक्यू. लक्षात आलं ना, सांगून गेलं.